नमस्कार मंडळी, सुप्रभात. कशा आहात तुम्ही? आज मी पनवेल येथील विसावा रिसॉर्टला जाणार आहे आणि त्याचा ब्लॉग तयार करणार आहे आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला वन डे पिकनिकसाठी जायचं असेल तर विसावा रिसॉर्ट हा बेस्ट ऑप्शन आहे. संडे रिसॉर्टला जाणार होतो पण सगळं रूम बुक्स झालेले आहेत. मग ऑनलाईन आम्ही बुकिंग केलं तर आम्हाला संडे मंडे असा भेटला. वन स्टे आम्ही तिथे करणार आहोत. पिकनिकला निघायची आमची तयारी झालेली आहे. फक्त आता ब्रेकफास्ट करणार आहोत. इथे कॉफीची तयारी सुरू आहे. सगळेजण नाश्ता करत आहेत. इवा इवा कुठे जाणार आहे तू? हाय, पण कुठे जाणार आहेस तू पिकनिकला? हा, अरे वा, मस्त. तू नाश्ता केला? काय करते नाश्ता? व्हेरी गुड. खा लवकर. पिकनिकला जायचं आहे म्हणून इवा फारच खुश आहे. समोरच रिसॉर्ट दिसत आहे पण आता आम्हाला यू टर्न घेऊन तिथे जावं लागेल. आणि हा रिसॉर्ट पनवेल रेल्वे स्टेशनपासून फक्त 14 किंवा 15 किलोमीटर अंतरावर आहे. इथे मी आत्ता पोचलेली आहे. आत्ताच मी रिसॉर्टमध्ये एंट्रन्स केलेला आहे. पाहू शकता सकाळी आम्ही जरा लवकर आल्यामुळे क्राऊड दिसत नाही आहे. हा आतील भाग आहे आणि समोरच तुम्ही पाहाल इथे लाफिंग बुद्धाचा स्टॅच्यू आहे. आणि हा डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो कॉटेज वगैरे त्याच्यासाठी रस्ता जातो तो. आणि तिथे फ्रंट ऑफिस आहे. तुम्ही पाहाल इथे आय लव विसावा. इथे तुम्ही सेल्फी व्हिडिओ काढू शकता. तसंच इथे समोर तुम्ही पाहाल तिकीट विंडो आहे आणि ते वन डे 1 पर्सन 1200 रुपये तिकीट आहे. आणि टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आम्ही रूम चेक इनसाठी फ्रंट ऑफिसला जात आहोत. ऑफिस आतमध्ये असल्यामुळे आम्ही कारनेच जात आहोत. तुम्ही राईट साईडला पाहाल इथे बँक्वेट फॅसिलिटी आहे. इथे लग्नसुद्धा होतात. आणि इथे ऑफिस आहे आणि ऑफिसच्या बाहेर तुम्ही पाहाल कार पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे.
रूम्स मिळण्यासाठी खूप वेळ आहे, कारण 12चा चेक इन टाईम आहे. तुम्ही लेफ्ट साईडला पाहाल इथे एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत. आणि असे बँड आपल्याला बांधायला दिले जातात. आणि आता इथे आम्ही सगळं सामान ठेवू आणि नंतर फिरायला जाऊ. 1, 2, 3. ही पण याच्यात बघ. आमच्या रूमचा दुपारी 12चा चेक इन टायमिंग असल्यामुळे आमच्याजवळ बराच वेळ होता व आम्ही आमचं सामान एक्झिक्युटिव्ह रूममध्ये ठेवलं आणि इथे ॲम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही फिरण्यासाठी आलो आहोत. ॲम्युजमेंट पार्क म्हणजे मौज मस्ती आणि एन्जॉय. तुम्ही पाहाल आजूबाजूला मस्तपैकी हिरवळ आहे, वातावरण ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि ह्या पार्कमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला वॉटर पार्क, राईड्स, रेन डान्स आणि स्विमिंग पूल असे पाहायला मिळतील. तसंच लहान मुलांसाठी प्ले एरियासुद्धा आहे. आणि हा रिसॉर्ट फारच मोठा असा आहे. तुम्ही पाहाल इथे राईट साईडला कपडे चेंज करण्यासाठी लॉकर्स आणि जागा आहे. ते लहान मुलं खेळत आहेत. तसंच तुम्ही बाजूला पाहाल इथे ॲक्वा लिक्स म्हणून आहे. इथे आता थोड्या वेळाने म्युझिक चालू होणार आणि आम्ही नंतर इथे येऊ. खूप छान असं आहे. खूप लोक रेनमध्ये डान्स करून एन्जॉय करतात. आतमध्ये तुम्ही पाहाल सगळेजण डान्स करत आहेत आणि मस्तपैकी आनंद लुटत आहेत. आम्ही इथे रूम बुक केलेला आहे. तुम्हाला रूमच्या बाहेरील भाग मी दाखवत आहे. इथे मस्तपैकी फुलाचं झाड आहे, इथे चाफ्याचं झाड आहे आणि तसंच इथे टेबल आणि चेअर सुद्धा आहे. आता रूमच्या आतमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी केलेली आहे. इथे तुम्ही पाहाल कॉफीसाठी इथे तुम्ही पाहाल ग्लासेस आणि इथे कॉफी तयार करत आहे. बेड आहे, टेबल, इथे मिरर आहे, सोफा, इकडे वॉशरूम आहे आणि इकडे
तुम्ही पाहाल सुंदर अशी बाल्कनी आहे. तुम्ही पाहाल खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खूपच मस्तपैकी पाहाल तुम्ही आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. इथे कॉफी तयार आहे, ब्लॅक टी. वॉशरूम सुद्धा खूप मस्त आहे, एकदम क्लीन. तुम्हाला जर वन डे पिकनिकवर स्टे करायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच विसावा रिसॉर्टला या, कारण इथे रूमसुद्धा खूप छान आहेत, क्लीन एकदम आहेत, स्वच्छ असे आहेत. आणि फॅमिलीसाठी तर खूपच छान असं ऑप्शन आहे. मंडळी या चहा प्यायला. आत्ताच मी मस्तपैकी गरम गरम कॉफी प्यायलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहाल प्रत्येक रूममध्ये आहे ना कॉफीची अशी इथे पाहाल तुम्ही बेसिन आहे. आणि पाहाल तुम्ही आणि इथे सगळं कॉफीसाठी इथे कॉफी आणि शुगर आणि मिल्क पावडर असं ठेवलेलं. ते आपण स्वतः आपल्याला हवी असेल तर आपण कॉफी बनवून पिऊ शकता. आज रिसॉर्टमधला माझा पहिला दिवस आहे आणि आता मी लंचसाठी जात आहे. I can't forget the day we met. Your eyes so blue, me piercing through. I can't forget the day we met. Your smile so bright, it made me swoon. Our love is like a summer's day, hot and endless in a magic way. Whenever I see you, all I can think is my summer love. We're waiting for you, my love. My हे आहे गरम मसाला रेस्टॉरंट आणि बार. आणि हे रेस्टॉरंटच्या बाहेरील भाग आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठं असं आहे. समोर मुंबई हायवे मार्ग आहे. तुम्ही पाहाल रेस्टॉरंट खूप मोठं आहे आणि इथे बुफे टाईप जेवण आहे. तसंच समोर तुम्ही पाहाल बार आहे. एन्जॉय अ गुड लॉंग ड्रिंक.
मंडळी या जेवायला. तुम्ही पाहाल इथे जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार असतात. तसंच इथे नेहमी जेवणाचे वेगवेगळे ॲटम असतात. आणि जेवण तुम्ही पाहाल इथे बुफे टाईप जेवण आहे. आपण स्वतःच घ्यायचं आहे आणि जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे, रुचकर असं आहे. आणि तुम्हाला जर वेगळी ऑर्डर करायची असेल इथं तर तुम्ही तीसुद्धा करू शकता. हे गरम मसाला रेस्टॉरंट आहे आणि ह्याला अटॅच बारसुद्धा आहे. तुम्ही पाहाल खूपच जेवणाचे प्रकार आहेत. दुपारी लंच आणि संध्याकाळी 5 ते 6 या टायमामध्ये हाय टी असते. तुम्ही पाहाल जेवण खूपच छान आहे आणि भूकसुद्धा लागलेली आहे. जेवणामध्ये तुम्ही पाहाल इथे राईस आहे, बटर पनीर आहे, दाल तडका आणि स्प्राऊटची सलाड आहे, स्वीटकॉर्न सूप, रोटी आहे, जिलेबी आहे. तसंच इथे फिश मंचुरियन आहे आणि इथे पहाडी चिकन आहे. मला तर हे जेवण खूपच आवडलं आणि खूप टेस्टी असं आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि खरंच इथलं फूड एकदम रुचकर आणि खूप छान असं आहे. मी तर खूप एन्जॉय करत आहे. बस जेवून झालेलं आहे आणि आता मी राईड्सवर चाललेली आहे आणि पाण्यामध्ये खूप एन्जॉय करणार आहे. हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. आजा मेरे माही तेरी याद आ गई, हल्की हल्की सी बरसात आ गई.
पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार तो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मोठा पाऊस आहे आणि इतकं मस्त वातावरण आहे आणि मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप मी एन्जॉय करत आहे. तुम्ही पब्लिक बघू शकता एवढा पाऊस असून सुद्धा खूप सर्वजण एन्जॉय करत आहेत. काय पाऊस, काय पब्लिक आणि मी सर्व ओके बसले. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले अरे बापरे, तुम्ही समोर पाहाल केवढा मोठा आवाज. समोर तुम्हाला दिसतच असेल एक्वा डेक्स म्हणून आहे आणि सर्व एकदम डीजेवर नाचत आहेत आणि मी सुद्धा कधी आतमध्ये बघते आणि कधी नाचते असं झालं. खूप एकदम मस्त वाटते. चला मग आतमध्ये जाऊया आपण. सर्वजण मस्तपैकी रेन डान्स करत आहेत. खूप मस्तपैकी मजा येत. तुम्ही पाहाल की समोरच ॲक्वा डिश म्हणून आहे. सगळं रेन डान्स करत आहे. आज मी ह्या रिसॉर्टमध्ये खूप मजा केली. पाण्यामध्ये आणि तसेच राईड्सवर गेली आणि रेन डान्समध्ये खूप डान्स केला. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. आणि आत्ता मी घरी जात आहे. थोडी विश्रांती घेणार आणि परत आम्ही रिसॉर्ट फिरण्यासाठी येणार आहोत. खरंच म्हणजे हा रिसॉर्ट तुम्ही फॅमिलीसोबत याल तर खूप एन्जॉय कराल आणि जर तुमच्याबरोबर ग्रुप असेल तर आणखीन तुम्हाला मजा वाटेल. कारण खूप फिरण्यासारखं आणि खूप मोठा असा रिसॉर्ट आहे. तुम्ही पाहू शकता आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे पण वातावरण एकदम थंड आणि मस्तपैकी सगळीकडे हिरवळ आणि खूप छान वाटतं. म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही मस्तपैकी म्हणजे मजेत घालू शकता असा हा रिसॉर्ट आहे. खरंच तुम्ही एकदा भेट द्या. आज पूर्ण दिवस पाऊस होता त्याच्यामुळे पावसात भिजण्याचा एक विलक्षण आनंद असा मी आज लुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पण मस्तपैकी झाडं आहेत. खूप बरं वाटतं म्हणजे पाहून.
तुम्ही इथे समोर पाहाल, इथे हे सर्व डिलक्स रूम आहेत. इथे डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम आणि तसंच वूड कॉटेज आहेत. संध्याकाळ झालेली आहे. मस्तपैकी आता शॉवर बाथ घेतलेला आहे आणि मस्त पावसाळी वातावरण आहे आणि म्हणजे असं वाटतं की आता गरम गरम चहा प्यावीशी वाटते आता, म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जात आहोत. संध्याकाळ झालेली आहे. तुम्ही पाहाल सर्व नाश्ता करत आहे. आजचा मेनू आहे पावभाजी. आत्ताच पावभाजी खाऊन आलो. एक नंबर पावभाजी होती आणि कॉफी पण खूप मस्तपैकी होती. आणि आत्ता थोडा आम्ही विश्रांती घेणार आहोत. म्हणजे मी पाहाल किती जोरात पाऊस आलेला आहे. मस्तपैकी वाव. रिसॉर्ट मधला पाऊस आहे. आणि खूपच जोरात पाऊस आहे. तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल. वाटतं पाऊस. तुला पाऊस कसा वाटतो? एन्जॉय करते तू? आता आपण कुठे जायचं? आपण जेवायला जाऊया. अच्छा, तुला भूक लागलीये? हा. मला सुद्धा भूक लागलीये. चला आता आपण जेवायला जाऊया. हा, ओके. चलो बाय. बाय. मंडळी या डिनर करायला. डिनरमध्ये आज राईस आहे, चिकन, दाल फ्राय, सलाड आहे, पालक पनीर, व्हेज कोल्हापुरी रोटी आणि इथे टॅमॅटो सूप आहे. खूप छान असं जेवण आहे. आत्ता जेवून आलो आणि जेवण खूप एक जबरदस्त होतं. आता रूमवर चाललो आहोत झोपायला. गुड नाईट. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? माझा विसावा रिसॉर्टमध्ये आज दुसरा दिवस आहे आणि आता मी चालली आहे ब्रेकफास्ट करायला. तू काय खाणार? मी नाश्ता करणार.
मी भुर्जी पाव आहे, मिसल पाव आहे. आणि इवा तू काय खाणार? मी खाणार स्वीट कॉर्न. ओ मस्त. बाय. पहाल इथे सर्वजण नाश्ता करत आहेत. मंडळी तुम्ही पाहाल मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी येते टोस्ट बटर आहे. बटर इथे लहान मुलांसाठी जॅम, स्पून आहे आणि इथे पोहे आहेत. इथे मेंदू वडा आणि त्यासाठी लागणारा सांबारसुद्धा आहे, चटणीसुद्धा आहे आणि इथे ब्रेड आहेत आणि इथे अंड्याची भुर्जी आहे. तसंच इथे बॉईल एगसुद्धा आहे. इथे केळी आहेत, मक्स मेलन आहे आणि लहान मुलांसाठी चॉको फ्लेक्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आहेत. तसंच इथे हॉट मिल्क आहे, कोल्ड मिल्क आहे आणि इथे फ्रूट ज्यूस आहे मँगोचं आणि तसेच इथे चहा, कॉफी. तुम्ही पाहाल खरंच म्हणजे इथलं फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि सर्वांचा विचार करून लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा इथे खूप छान अशी सोय केलेली असते. हाय युवा, हाय. तू ब्रेकफास्ट केला? हाय. काय खाल्लं ब्रेकफास्टमध्ये? आम्ही ब्रेड बटर खाल्ला हां, आणि मी ब्रेड जॅम. व्हेरी गुड. मी दूध ओ गुड गर्ल. तू एन्जॉय केला इथे? हा. खूप एन्जॉय केला. वो पूछना ये था मैं सुधर जाऊं या फिर ऐसे ही ठीक हूं. म्हणजे तुम्ही पाहाल इथे स्विमिंग पूल आहे आणि समोर तुम्ही पाहाल तिकडे पुढे पाहाल तर तिथे 1 फीट पाणी आहे तिथे लहान मुलांसाठी आणि इकडे 4 फीट 5 फीट 6 फीट असं आहे. इथे मोठी माणसं पोहू शकतात.
मंडळ तुम्ही समोर पाहाल एक राजवाडासारखं बनवलेलं आहे. अप्रतिम असं आहे. आणि इथे खास करून म्हणजे इथे लग्न वगैरे होतात. आणि तुम्हाला माहीत आहे का इथे जर तुम्हाला जर राजवाडा घ्यायचा असेल लग्नासाठी तर इथे तुम्हाला 12 लाख खर्च येतो. आणि प्लस म्हणजे डेकोरेशन, सजावट, भोजन वगैरे त्याचा चार्ज वेगळा आहे. पण इथे करतात लग्न. खूप छान असं आहे. आणि आता सध्या हे बंद केले. तुम्ही एंट्री पाहाल बंद केले कारण इथे काम चालू आहे आणि पाऊससुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते. खूप छान असं आहे. खरंच तुम्ही या रिसॉर्टला या. विसावा रिसॉर्ट हे पनवेल हायवे जवळच आहे. तुम्ही इथून तुम्ही पाहाल मेन रोडलाच आहे आतमध्ये. इथे 1 पर्सन जर तुम्ही 1 दिवसासाठी आलात तर इथे तुम्हाला 1200 रुपये लागतील. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, संध्याकाळी इव्हनिंग टी, त्याच्यामध्ये नाश्ता असतो, लंच असतो. आणि आम्ही तर 2 दिवसासाठी आलोत म्हणून आमचा एकूण खर्च आहे 7,500. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिनर, लंच, मॉर्निंग ब्रेकफास्ट, इव्हनिंग ब्रेकफास्ट आणि नेक्स्ट डेसुद्धा ब्रेकफास्ट. आणि इथला फूड क्वालिटी खूप छान आहे आणि जेवणसुद्धा रुचकर आहे. तुम्हाला मी एकच सांगेन, खरंच तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या विसावा पनवेल येथील विसाव्या रिसॉर्टला या नक्कीच. खूप छान आहे. लहान मुलांसाठी राईड्स आहेत. स्विमिंग पूलसुद्धा छोट्या मुलांसाठी आहे. आम्ही इथे डिलक्स रूम घेतलेलं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये आपलं सर्व जेवण, नाश्ता वगैरे होऊन जातो. आणि खूप छान अशी म्हणजे सर्विस आहे. मला पण इथे येऊन हा रिसॉर्ट खूपच आवडले आहे. आणि तुम्ही पण नक्कीच या. मुलांना घेऊन एन्जॉय करा. तुम्हाला मी रूमसुद्धा दाखवणार आहे. रूम पण एकदम स्वच्छ केलेला आहे. वॉशरूम, टॉयलेट पण एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. आणि खरंच फॅमिलीसाठी किंवा ग्रुपसाठी हा रिसॉर्ट खूपच छान आहे. नक्कीच तुम्ही इथे या आणि भेट द्या आणि एन्जॉय करा. मंडळी, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला व्हिडिओ मी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही नक्की या, इथे नक्की भेट द्या कारण खूप छान असं रिसॉर्ट आहे. इथली सर्विससुद्धा खूप छान आहे. हम जो चलने लगे हैं ये रास्ते, हा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते.